नमस्ते, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी संयुक्त भाषा पाठ्यपुस्तक अंतर्भारती या पाठ्यपुस्तकातील पहिली संतवाणी शेख मोहम्मद सांगती सेवा या संतवाणीचा अभ्यास करणार आहोत. या संतवाणीचे लेखक आहेत संत शेख मोहम्मद आणि या संतवाणीचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी श्री महेंद्र केशव भालेराव आदर्श विद्यालय साकीनाका मुंबई 72 आपल्यासमोर सादर करीत आहे. सर्वप्रथम संतांचा परिचय. संत शेख मोहम्मद संत कवी शेख मोहम्मद यांनी मराठी, हिंदी, उर्दू, फारसी या भाषेत काव्यरचना केली. रूपके, भारूड, अभंग इत्यादी सुमारे 300 कविता त्यांनी लिहिल्या आहेत. योगसंग्राम, पवनविजय व निष्कलंक प्रबोध या त्यांच्या मराठीतील प्रमुख ओवीबद्ध रचना हैं. बच्चों, सबसे पहले ये जो संतवाणी है, इस संतवाणी के जो संत हैं इनका परिचय हम लोग कर लेते हैं. संत कवि संत शेख मोहम्मद इन्होंने मराठी, हिंदी, उर्दू, फारसी इन भाषाओं में काव्य रचना की है. जैसे कि रूपके, भारूड, अभंग इस तरह के 300 कविताएं उन्होंने लिखी हुई है. योग संग्राम, पवन विजय व निष्कलंक प्रबोध ये उनकी मराठी की प्रमुख काव्य रचनाएं हैं. अभंगाची मध्यवर्ती कल्पना. या अभंगात संत शेख मोहम्मद यांनी साधूचे म्हणजे सज्जनाचे मन कसे असते हे उदाहरणांनी समजावून सांगितले आहे. अशा सद्गुरूच्या संगतीत राहण्याची शिकवण त्यांनी दिली आहे. बच्चों, ये जो अभंग है, इस अभंग की कल्पना क्या है? इस अभंग के अंदर जो संत शेख मोहम्मद हैं इन्होंने साधुचे म्हणजे जो सज्जन लोग होते हैं उनका मन कैसे होता है और ये बहुत सारे एग्जाम्पल देकर उन्होंने हमको समझाया हुआ है. और उनका कहना है कि ऐसे जो सज्जन होते हैं, जो सद्गुरु होते हैं, मतलब सद्गुरु मतलब जो सज्जन होते हैं, इनकी संगत में रहने की या इनके साथ में रहने की शिकवण उन्होंने हमें इस अभंग के अंदर दी हुई है. इस तरीके से ये इस अभंग की कल्पना है. मित्रांनो, सर्वप्रथम मी या अभंगाचं वाचन करत आहे, तर आपण सर्वांनी त्या वाचनाकडे लक्ष द्यायचं आहे. बच्चों, सबसे पहले मैं ये जो अभंग है इस अभंग को पढ़ने जा रहा हूँ, तो आप सब लोग अपनी किताब के अंदर इस अभंग की तरफ ध्यान देंगे. अभंग. केतकीला काठ्याचे वेडे, भीतरी निजपते केवडे, तैसे साधूचे शब्द गाडे, परोपकारा लागे. केतकीला काट्याचे वेडे, भीतरी निजपते केवडे, तैसे साधूचे शब्द गाडे, परोपकारा लागे. फणस सर्वांगी काटावले, भीतरी महा गोडीने कोंदले, तैसे साधू हृदय जाहले, बोधा संगे परियसा. फणस सर्वांगी काटावले, भीतरी महा गोडीने कोंदले, तैसे साधू हृदय जाहले, बोधा संगे परिसय. नारळ कठीण दिसे बाहेर, भीतरी खोबरे अरुवर, नारळ कठीण दिसे बाहेर, भीतरी खोबरे अरुवर, तैसे साधूचे अंतर बोधे ओसंडले, तैसे साधूचे अंतर बोधे ओसंडले. ऐसा सद्गुरूसी धरा भाव, तो कैसा कराव उपाव, शेख मोहम्मद सांगती सेव, सबे श्रोत्या प्रती. सर्वप्रथम आता आपण हे जे अभंग आहेत या अभंगाच्या ज्या 4 ओळी आहेत
त्या 4-4 ओळीचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या कवितेमध्ये जे कठीण शब्द आलेले आहेत त्याचे अर्थसुद्धा आपण समजून घेणार आहोत. केतकीला काट्याचे वेडे, भीतरी निजपते केवडे, तैसे साधूचे शब्द गाडे, परोपकारा लागे. आता शब्दार्थ. केतकी म्हणजे केवड्याचे झाड, वेडे म्हणजे घेरलेले, फेर धरलेले, भीतरी आत, निजपती उत्पन्न होतात, निर्माण होतात, केवडे केतकीचे सुगंधी पाते, तैसे त्याप्रमाणे, गाडे कळकळीने भरलेले शब्द, परोपकारा लागी दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी तयार. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या 4 ओळी आहेत ह्या 4 ओळींचा भावार्थ आपण सर्वप्रथम समजून घेऊया. संत म्हणतात की केतकीच्या झाडाला काट्यांनी वेढलेले असते, परंतु आत मात्र सुगंधी केवडा जन्माला येतो. त्याचप्रमाणे परोपकार करताना साधूचे शब्द वरून कठोर पण आतून मायाळू असतात. म्हणजेच साधूचा उपदेश वरून बोचणारा असला तरी आतून तो हितकारी असतो. बच्चों, सबसे पहले ये जो 4 लाइन है, इस 4 लाइन के अंदर जो शब्दार्थ है उन शब्द के अर्थों को हम समझने की कोशिश करते हैं. सबसे पहले है शब्दार्थ में हम लोग देख रहे हैं. सबसे पहले है केतकी. केतकी मतलब केवड़े का जो पेड़ होता है उसको बोलते हैं केतकी. वेड़े, वेड़े मतलब चारों तरफ से घिरा हुआ. भीतरी, भीतरी का मतलब अंदर. निजपति मतलब तैयार होना, उत्पन्न होना, निर्माण होना. केवड़े, केतकी का या केवड़े का जो सुगंधी पत्ता होता है उसको बोलते हैं केवड़े या केवड़े का फूल समझिए. तैसे त्याप्रमाणे. गाढ़े मतलब जो शब्द होते हैं जिनको सुनने के बाद हमको कुछ लगता है. परोपकारा लागी, परोपकारा लागी मतलब दूसरों पर हमेशा एहसान करने के लिए तैयार रहना. तो दोस्तों, सबसे पहले जो 4 लाइन है इस 4 लाइन का मतलब हम लोग समझते हैं. जैसे संत हमसे कहते हैं कि केतकी का जो पेड़ होता है, इस फोटो के अंदर आपको दिखाई दे रहा है, देखो, जो केतकी का जो पेड़ होता है उसके पत्ते जो होते चारों तरफ कांटे से घिरे हुए रहते हैं, लेकिन इन्हीं कांटों के अंदर सुगंधी केवड़े का जो फूल होता है वो पैदा होता है. ठीक उसी तरीके से जब साधु किसी पर परोपकार करता है, एहसान करता है, तो उसके जो शब्द होते हैं वो कठोर होते हैं, लेकिन उसके मन के अंदर एक अलग तरह की माया होती है. कवि को यही, संत को यही कहना है कि साधु जब भी हमको किसी चीज़ को समझाता है, जब हमको उपदेश करता है, तो उसके जो शब्द होते हैं वो हमेशा हमको चुभते हैं या बुरे लगते हैं. लेकिन ऐसे ही चुभते हैं, बुरे लगने वाले शब्दों के अंदर ही हमारा जो हित होता है, कल्याण होता है, हमेशा समाया रहता है. तो संतों को यही कहना है कि भले साधु जब भी हमको उपदेश करता है या सज्जन लोग जब भी हमको अच्छी बातें बोलते हैं, उपदेश करते हैं, तो उनकी बातें जब हम सुनते हैं, तो जब वो बातें सुनते हैं तो सुनने के वक्त हमको वो बातें बहुत कड़वी लगती है. लेकिन इसी कड़वी बातों के अंदर जो हमारा अच्छाई, हमारा हित उसी के अंदर छुपा हुआ रहता है. यही इन 4 लाइन के अंदर संत ने कहा है. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या दुसऱ्या 4 ओळी आहेत, ह्या 4 ओळींचा अर्थ बघूया. फणस सर्वांगी काटावले, भीतरी महागोडीने कोंदले, तैसे साधू हृदयी झाले, बोधा संगे परियसा. आता ह्या ज्या 4 ओळी आहेत याच्यामध्ये जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ आपण सर्वप्रथम बघूया. फणस एक फळझाड, सर्वांगणी सर्व अंगावर, काटावले काट्यांनी भरलेले, महा खूप भरपूर, गोडी
चवीला गोड गोडवा, कोंदणे गच्च भरणे, बोधासंगे उपदेशाने, परी असा लक्षात ठेवा. आता ह्या ज्या 4 ओळी आहेत, ह्या चार ओळींचा भावार्थ आपण समजून घेऊया. संत म्हणतात की फणसांच्या सर्वांगावर काटे असतात, परंतु आत रसाळ गरे गच्च भरलेले असतात. तसेच साधूचे मन बोध करताना, शिकवण देताना वरून कठीण वाटले तरी ते रसाळ असते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच साधूची शिकवण वरून बोचरी असली तरी आतून रसाने भरलेली असते. आता बघा, संत काय म्हणतात की जसं फणसाचं झाड किंवा फणसाचं फळ जर आपण बघितलं तर त्याच्या सर्व अंगावर काटे असतात, जसं चित्रामध्ये आपल्याला इथं दिसत आहे. परंतु त्याच फणसाला जर आपण कापलं तर त्याच्या आतमध्ये रसाळ मधुर असे गरे भरलेले असतात. त्याचप्रमाणे साधू जेव्हा आपल्याला काही गोष्टी शिकवतात किंवा उपदेश देतात तर त्या वरून आपल्याला त्या कठीण वाटतात, परंतु जर आपण लक्ष दिलं तर त्यांचे जे विचार असते, त्यांची जी शिकवण असते ती आतमधून रसाळ असते. म्हणजे संत म्हणतात की साधूची शिकवण जरी बोचरी अटली तरी आतून ती रसाने ओथंबलेली असते. बच्चों, अभी हम लोग एक काम करते हैं. सबसे पहले ये जो 4 लाइन है, इन 4 लाइन के जो शब्दार्थ हैं उस शब्दार्थ को समझने की कोशिश करते हैं. जैसे फनस, फनस मतलब कटहल का जो पेड़ होता है उसको फनस बोलते हैं. सर्वांगी, सर्व पूरे बदन पर. कांटा वाले, कांटों से भरा हुआ. महा, बहुत ज़्यादा. गोड़ी, चवीला गोड़ मतलब टेस्टी. कोंदने, पूरा भरा हुआ. बोधा संगे, उपदेश करते हुए. परी ऐसा मतलब ध्यान में रखना. अभी ये जो 4 लाइन है, इन 4 लाइन का मतलब सबसे पहले हम लोग समझते हैं. संत कहते हैं कि जैसे कटहल का जो पेड़ होता है, उस पेड़ को या पौधे को या फल को, कटहल का जो फल होता है अगर उसको हम लोग देखते हैं कि चारों तरफ कैसे होते हैं, कांटे होते हैं. इस फ़ोटो के अंदर हमको दिखाई दे रहा है. लेकिन उसी कटहल के फल को जब हम काटते हैं तो उसके अंदर हमको मधुर मीठे से जो गरे होते हैं वो भरे हुए दिखाई देते हैं. गरे मतलब कटहल का पेड़ जो फल होता है उसको काटने के बाद उसके अंदर से निकलने वाला जो फल होता है उसको गरे बोलते हैं. तो संत ऐसे कहते हैं कि उसी तरह से जो साधु होता है, साधु का मन जब वो हमको उपदेश करता है, कुछ चीज़ें सिखाता है, तब ऐसे लगता है कि वो कटहल के ऐसे क्या सख्त है. लेकिन अगर हम ध्यान से उनकी बातों को सुनेंगे तो कटहल का फल जैसा मीठा होता है, मधुर होता है, वैसी उनकी बातें भले बोलने में, सुनने में कठिन लगती होगी या चुभने वाली लगती होगी, लेकिन उसकी उन्हीं बातों के अंदर कटहल के जैसी क्या होती है, कटहल के फल के जैसी मिठास भरी होती है. इसलिए संत कहते हैं कि भले फनस का जो फल होता है उसके ऊपर चारों तरफ काटे हो. आता आपण हा तिसरा जो पॅरेग्राफ आहे तो समजून घेऊया. नारळ कठीण दिसे बाहेर, भीतरी खोबरे अरुवर, तैसे साधूचे अंतर, बोधे ओसांडले. शब्दार्थ बघूया. नारळ एक फळझाड, अरुवर कोमल नाजूक, अंतर मन ओसंडणे भरून वाहणे. आता हे 4 ओळींचा अर्थ आपण सर्वप्रथम बघूया. साधू संत म्हणतात की नारळ वरून टणक असतो पण आत नाजूक गोड खोबरे असते, त्याचप्रमाणे साधूचे मनसुद्धा असते. अभी सबसे पहले हम लोग ये जो शब्दार्थ है इसको देखते हैं. नारळ एक नारियल का पेड़, अरुवर कोमल नाजुक, अंतर मन ओसांडने भर के बहना. चारों लाइन का मतलब समझते हैं कि संत कहते हैं कि नारियल जैसे ऊपर से सख्त होता है, लेकिन जब उसको हम लोग फोड़ते हैं, काटते हैं, देखो फ़ोटो के अंदर दिख रहा है, तो अंदर से हमको कोमल मुलायम ऐसा खोबरा मिलता है. तो उसी तरह से जो साधु होता है, साधु का मन जब हमको कोई नसीहत देता है, उपदेश देता है, तो ऊपर से हमको सख्त लगता है, लेकिन वही मन अगर अंदर हम देखेंगे तो जिस तरीके से नारियल का खोबरा मुलायम होता है, नाजुक होता है,
उसी तरह से उनका मन भी होता है। आता आपण शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत त्या 4 ओळींचा सर्वप्रथम मी वाचन करतो आणि नंतर आपण त्याचा भावार्थ बघूया। ऐसे सद्गुरूसी धरा भाव, तो कैसा करावा उपाव, शेख मोहम्मद सांगती सेव, सभे श्रोत्यापती। सर्वप्रथम शब्दार्थ बघूया। ऐसा म्हणजे असा, सद्गुरू चांगले सत्य बोलणारे गुरु, भाव भावना, कैसा कसा, उपाव उपाय, सेव सेवन करणे ऐकावे, सभे सभेमधील, श्रोत्याप्रती ऐकणाऱ्या लोकांना। आता या ओळींचा भावार्थ बघूया। अशा प्रकारे श्रोते हो, सद्गुरूच्या मनातील चांगले विचार तुम्ही स्वतःच्या मनात धारण करा, ठासून घ्या। हा उपाय आपल्याला आचरणात आणावा, त्याचप्रमाणे वर्तन करा आणि संतांनी केलेल्या उपदेशाचे सेवन करा, असे संत शेख मोहम्मद श्रोत्यांना सभेत सांगत आहेत। श्रोत्यांना म्हणजे ऐकणाऱ्यांना। बघा आता 4 ओळी ज्या आहेत की अशा प्रकारे, जसं आपण पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ बघितला, तर ह्या तिन्ही पॅरेग्राफमध्ये ज्याप्रमाणे सद्गुरूचं जे वर्तन आहे किंवा त्याचे जे विचार आहेत, चांगले विचार जे आहेत ते आपल्याला आपल्या मनामध्ये धारण करून घ्यायचे आहेत, आपल्या मनामध्ये ठासून ठेवायचे आहेत आणि त्याचप्रमाणे ते आपल्या आचरणातसुद्धा आपल्याला आणायचे आहेत, आपल्या वर्तनातसुद्धा आपल्याला आणायचे आहेत। म्हणजे साधू संतांनी केलेला उपदेश आपल्याला सेवन करायचा आहे। ही सर्व गोष्ट शेख संत मोहम्मद सर्व श्रोत्यांना, ऐकणाऱ्यांना सभेमध्ये सांगत आहे। अभी हम लोग ये जो 4 लाइन है, इन 4 लाइन का पहले मतलब समझते हैं। जिस तरीके से पहला, दूसरा, तीसरा ये जो पैराग्राफ हमने देखा या लाइनिंग देखी, इस लाइन के अंदर जो सद्गुरु है या जो साधु है वो हमसे कहते हैं कि अच्छे विचार जो है वो हमेशा हमारे मन के अंदर रखने चाहिए, और वही अच्छे विचार जब हम किसी से बर्ताव करते हैं वो विचार अमल में लाने चाहिए।